नमस्कार। आज श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका ह्यांच्यानी घडवून हाडिल्ले ह्या उद्योग आधार योजनेच्या अंतर्गत पुरे नेताचो बाजार ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तान ह्या माचयेचेर उपस्थित असतात आमचे आदिवासी कल्याण खात्याचे संचालक आदरणीय निलेश दायगुडकर, आदले आमचे बेतकी खांडोळाचे जिल्हा पंचायत सदस्य श्री रमेश भोसले, या आमच्या गावचो प्रथम नागरिक सरपंच बाय हर्षा गावडे, त्याचप्रमाणे माचेवेले पंच सदस्य आदल्यो सरपंच बाय दिशा सतरकर, श्रीमती वैभवी मार्दोळकर, सुलक्षणा गावडे, सुभाष बाबू गावडे, त्याचप्रमाणे आमचे अशोक बाब जलमी, ह्या भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री एकनाथ काणकोणकर, एकंदरीत हो बाजार जो आज घडून हाडटात त्याचे मुखेल कार्य किंवा कन्व्हेनर म्हणून जबाबदारी सांभाळणारे रीनाबाई गावडे, त्याचप्रमाणे आमचे भरतबाब काणकोणकर हांगा उपस्थित आशिल्ले ह्या सगळ्या बाजाराक पार्टिसिपेट जावपाक आयिल्ले सगळे शेतकरी वर्ग, तांकां दिलासो दिवपा खातीर, तांकां खरेदी त्यांची मालाची खरेदी करपा खातीर आयिल्ले सगळे गिराईक, ह्या माचयेचेर ज्यांनी सुंदर असो आपलो गणेश दर्शन असो सुंदर कार्यक्रम हांगसर नृत्य सादर केले, त्या सगळे ह्या सरस्वती हायस्कुलाची म्हजी भुरगीं, बाकीचे सगळे म्हजे मित्र मंडळी आणि उपस्थित सगळे म्हजे ल्हान माणकुले भुरगे, त्याचबरोबर मित्र मंडळी, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मिडिया, तुमकां म्हजो मायमोगाचो नमस्कार। सगळ्याच पयलो हांव देव बरें करूं म्हणटलो श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ की तांच्यांनी म्हज्या प्रिय मतदारसंघातल्या भगिनीक एक बाजाराची संकल्पना घेऊन या बाजाराक पार्टिसिपेट जावपा खातीर संधी दिली। तुमकां सगळ्यांक एक प्रश्न पडलो आसतलो की कुडकाची एक संस्था हो बाजाराचे ह्या म्हज्या प्रिय मतदारसंघातल्या विपिकेच्या घराच्या मुखार हा जो बाजार भरिल्लो आसा, जशें आमचे आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकान सांगिल्लें आसा, जवळ जवळ 22 ते 23 योजना ह्या समाजा खातीर आसा, ह्या आदिवासी समाजा खातीर आसा। तातूंत एक योजनेचो उल्लेख केलो तो म्हळ्यार अटल आश्रय योजना। जशें सरपंच म्हणलें की हे मेळोवपा खातीर 2 आदिवासी युवकांचो ताणें आपल्या जिवाचो त्याग केल्लो आसा, त्या त्यागांतल्यानच त्या बलिदानांतल्यान बरेचश्यो योजना आज मुखार आयिल्ल्यो आसा। न्ही फक्त योजना तर शैक्षणिक मळाचेर आज आदिवासी समाजाचो भुरगो मुखार वचपा खातीर म्हज्या त्या आवय कडेन, म्हज्या त्या बापाय कडेन किंवा म्हज्या त्या आजे कडेन त्या म्हज्या माणकुल्या भुरग्यांचो शिक्षणाचो खर्च उबारपाक जायना अशें म्हणपाक जायना म्हणून ह्या सगळ्यांनी दिल्लो त्याग, ह्या सगळ्यांनी गेली वट्ट 23 वर्ष केल्लो संघर्ष आणि त्या संघर्षाच्या निर्माणा जाल्लो हो उद्योग आधाराचो बाजार जावन आसा। ज्या तरेन हर्षाबाईन हो त्या आंदोलनाचो झळ तुमच्या मुखार माडिल्ली, ताचो फायदो फक्त आदिवासी समाजाक जालेना। ज्या वेळाचेर हांव आदिवासी ट्रायबल संचालनाचो मंत्री आशिल्लो त्या वेळाचेर ह्योच स्किमी इतर मागासवर्गीय
इकॉनॉमिकल विकर सेक्शनाक सुद्धा सोशल वेलफेअरांतल्यान सोशल वेलफेअराच्या माध्यमांतल्यान तांकां राबयल्यो गेल्ल्यो वता. कोणी तरी सुरवात करप आसता आणि आदिवासी समाज हो प्रामाणिक आणि आपण स्वतः उपाशीन रावन दुसऱ्याक थोडेशे देणारो हो समाज. आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो एकंदर योजना ज्यो आसा थोडे अजूनपर्यंत लागू करून सरकारान पुढे येणाऱ्या काही काळा भितर त्यो लागू जातल्यो तशे तरेचो प्रयत्न म्हज्या सायडीच्यान खूप जाल्लो आसा. म्हाका याद करीतशें दिसता कारण ह्या सभागृहान आदिवासी समाजाचे विरहित बाकीचे सगळे सुद्धा म्हज्यो भयणी आसतल्यो, म्हजे भाव आसतले. जो आदिवासी समाजाक जो आज फायदो या योजनेचे अंतर्गत घटनेच्या माध्यमातून आज मेळटा तसोच तरेची गरिबी सुद्धा त्या म्हज्या बहुजन समाजातल्या त्या इकॉनॉमिकल विकर सेक्शनातल्या घटकांक सुद्धा गरज आसा. म्हाका याद जाता की पांडुरंग मडकईकर तेन्ना सोशल वेलफेअर मिनिस्टर आशिल्लो. आमी एकाच कॅबिनेटाक आशिल्ले आणि सुदेश गावडे सारकेलो सोशल वेलफेअराचो डेप्युटी डायरेक्टर हे सगळ्यो स्किमी आमी एक बैठक घेतली आणि फुल स्विंग की जशी आदिवासी समाजाक जी योजना जी आसा ती ओबीसी एससी सुद्धा लागू करचे असो तरेचो पत्रव्यवहार करून सगळे काही गोष्टी बरेचश्यो स्किमी लागू करपा खातीर आमी प्रयत्न केल्लो आसा. नुकसाण कोणाक जालें? नुकसाण त्या आदिवासी समाजातल्या जानीन काणकोण म्हणू नका, त्या मांडवीच्या पुलाचेर म्हणू नका, पुलिसांचे मारबळे खाल्ले, दाणे खाल्ले, उदकाचे फवारे खाल्ले, बरेचशे जणांनी जेल पडली आणि तेजोच आज फायदो ह्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान जाता. कितें हे उद्योग आधार योजना? उद्योग आधार योजना खरे म्हळ्यार आमी शेतकरी वर्ग जो आसा, बहुजन समाज जो आसा तो खंय तरी आपल्याक कमी सजमता. आज असे हजारो लाखो असे शेतकरी आसात ते आज व्यावसायिक जावन पडिल्ले आसा. बरेचशे जाणांक दिसता म्हाका एका रातयान श्रीमंत जावपाक जाय, म्हाका एक उत्कृष्ट दर्जाचो व्यावसायिक जावपाक जाय, बिझनेसमॅन जावपाक जाय. बिझनेसमॅन जर जातलो जाल्यार माती म्हणल्यार कितें? त्या मातयेचेर उगवणारे ते एक एक कणस, त्या कणस पिकोवपा खातीर आमी प्रत्येकान गळिल्लो घाम, आटिल्लें रक्त आणि हे सगळे मुखार वत आसतना आपल्या पिकयल्ल्यो मालाक बाजारपेठ मेळची, ताजो भाव मेळचो. आणि म्हणूनच ह्या संघर्षात फाल्यां सकाळी तांचे उत्पादन जे आसा ते उत्पादन खंयचे घटचे न्ही किंवा तांकां निराशा तांच्या पदान येवचे न्ही म्हणून हो उद्योग आधाराच्या योजनेच्या अंतर्गत अशी तरेची एक योजना आमी हाडली आणि तातूंतल्यान तांकां सपोर्ट दिवपाचो प्रयत्न केलो. ज्या वेळाचेर हांव मंत्री आशिल्लो त्या वेळाचेर काणकोणच्या त्या पथान त्या म्हज्या तिसवाडीच्या पर्यंत मागीर एंटायर जो रस्तो जो आसा ते बरेचशे जाण म्हज्यो भयणी, म्हज्यो आवयो, म्हज्यो जाणटेल्यो आज खुबसो आपलो माल घेवन बसतात. बरेचशे जाणांक एखादे खबर ना. आज जे हे म्हज्या नॅशनल हायवेचेर रायट फ्रॉम म्हगेले बाणस्तारी ते काणकोण पर्यंत म्हज्यो कितल्योश्यो महिला आज बाजाराक बशिल्ल्यो आसा रस्त्याचे देगेक. तसो तरेचो गोविंद गावडे बशिल्लो. ज्या वेळाचेर वयाचो चवथेक आशिल्लो, पांचवेक आशिल्लो, म्हज्या आवय बरोबर हांवूय त्या रस्त्याचेर पिपरो विकतालो, ती म्हजी घोसाळ विकतालो, भेंडे विकतालो. हे दोन फॉर्मां आसा ती हाडून दिवची. फक्त आमी घाम गळप, तेंच्या नोंद घेवची. आमचे माल जो आसा पयलीं आमची लस दिसली म्हणून जर आमी म्हटले जाल्यार आमी पेजेक केन्नाच पावपाक हाडून दिवची. परत आज बाजारपेठेचो वाव आसा, स्कोप आसा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आसा. म्हणून म्हाका दिसलें तेन्ना की उर्जे जर दितलो, उबारी जर दितलो जाल्यार तांकां पयलीं थोडोसो आर्थीक सपोर्ट दिवपाची गरज.
एक बेताळ ही फक्त पहिली पायरी आसा. सेल्फ हेल्प ग्रुप केरी हांव या उपस्थित आशिल्ल्या प्रत्येक पार्टिसिपंटाक किंवा आपले माल घेवन आयलो तांकां सांगपाक ग्रुप सोदता, येयल्ले आसा जे बाकीचे तुम्ही ग्रुप केलोय व्हडलो वेवसाय. नांवां दिवची. तुमकां व्यवसाय करपा खातीर एक सगळी जर मशिनरी जर लागतली किंवा तुमकां बाकीच्या आनी कितें जर लागतलें ते दिवपा खातीर आदिवासी संचालनालय समर्थ आसा. जाय फक्त तुम्ही काम करपाक जाय आणि तुम्ही फक्त या एकाच बाजारात येऊन हांगा बसून आपलो माल खोपोवपाचो ना. आमचो उद्देश वेगळो आसा. आमचो उद्देश इतलो आसा की तुम्ही ह्या बाजाराच्या माध्यमांतल्यान आपलो स्वतःचो फुडार, आपले स्वतःचो जे कुटुंब जे आसा ते कुटुंबाक आज मुखार वाव मेळपाची गरज आसा. व्यवसायिक तेन्नाच जातलो जेन्ना तुका त्या व्यवसायाचे ज्ञान आसतलें. धीरूभाई अंबानी आज जंय जंय वता, म्हजे सारकेले इंजिनियर, तुमचे सारकेले भितर दोतोर आसतले, पूण व्हडले व्हडले कॉर्पोरेट चार्टर्ड अकाउंटंट आसतले, सगळे शिकिल्ले लोक जे आसात पळय न्ही ते न शिकिल्ल्या मनशाच्या आस्थापना भितर कामां करतात. तो कितें लजले ना. पेट्रोल पंपाचेर पेट्रोल घालणारो एक मनीस आज पायाच्या तळव्यापासून ते केसांच्या वयले तेंगशेच्या केसापर्यंत जो कितें प्रोडक्ट किंवा जे कितें जाय ते आज उपलब्ध करतात, ते आज मॅन्युफॅक्चरिंग करतात. म्हणून हांव तुका हें सांगपाक सोदतां, हांगा फक्त आयली म्हणून फक्त आमची तवशीं घोसाळी नाल्ल विकले म्हणून आमकां फक्त हांगा थांबपाचें ना. आज म्हाका 2 गिरायक जातात, पूण गिरायक म्हणल्यार कितें हें शिक्षण शिकपाक पडटा. आमचो स्वतःचो ब्रँड आमकां निर्माण करपाक जाय. उद्योगपती आणि व्यावसायिक या 2 शब्दांक जमीन आसमानाचो फरक आसा. एंटरप्रेनर आणि इंडस्ट्रियलिस्ट ह्यावूय शब्दां भितर जमीन आसमानाचो फरक आसा. आणि म्हणूनच यदा कदाचित म्हजी आवय, म्हजो बापूय की म्हजी भयण जर हे अचीव जर करपाक शकना जाल्यार हांव आभार व्यक्त करतलो. आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग टू ईच अँड एव्हरी माय यंग चाइल्ड, यंग ब्रेन हू इज सिटिंग ओव्हर हियर, जे आज म्हजे ल्हान माणकुले भुरगे आज आपल्या आई बरोबर हांगसर बसले पयली निश्चितूच ते मुखार वचून उद्योगपती जातले. कारण आज एक गोष्ट हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां, नोकरेपेक्षा व्यवसायाक चड ताकद आसा. आमचे भितर एक फ्राकेज आयिल्ले आसात आमच्या तकले भितर. कितें म्हणून की व्यवसाय केल्लो आमकां पगार जालो ते मंथ सोंपलो म्हणल्यार आमकां पगार मेळटलो. पूण तोच जर आमी जर एफर्ट जर घातलो जाल्यार म्हाका दिसता आमी डबल टिबल जोडपाक शकता. आनी कोणाच्या वयल्यान उदाहरण दितलो, काळात हिशोब करात. देवळाच्या मुखार फुलां विकणार एक फुल विक्रेती असता किंवा फुल विक्रेतो आसा, ताचे कडेन बॅलन्स शीट ना. घडी एखादो हो व्यवसाय एखादो देवळाच्या मुखार आपण फुलां विकता म्हणून एखाद्याक सैरगत जावपाक शकना. कितें शिकला रे तो. पण तो व्यवसायान आज जे उदाहरण घेतलं पळय न्ही, ते व्यवसायाच्या माध्यमांतल्यान आज मोठे मोठे इव्हेंट मॅनेजर झाले. फुलं ती कल ती तुम्ही प्रत्येकाच्या लग्नाक वचत आनी सोयाचेर पळयात, फुलांचे कसले विविध तरेचे डेकोरेशन केल्ले असता. प्रत्येक देवळाचो वर्धापन ज्या दिसा जाता त्या दिसा त्याच म्हणजे कलाकार ज्या फुलांची गुत्तात पळय न्ही, थंय तुमकां प्रसन्न दिसता. हो व्यवसाय. या व्यवसायांतल्यान 1000 भर आणि 200 आणि 300 रुपयाचो हो व्यवसाय न्ही दिसाचो. हांवूय हांगसर केन्नाय संकश्टी करता, म्हगेले खूप साईबाबा कडेन केन्नाय तरी आरती हांव करता त्या देवळाचेर. त्या एक दिसाच्या फुलां घालणारो जो आसा पळय न्ही, तो दिसाक 30,000 रुपये घेता. फुलां कितलीं आसता. केन्ना केन्ना फुलां फक्त बागेक मेळटात ती विकती घेवची पडना. हो व्यवसाय, हो उद्योग. ह्या उद्योगांत ज्या देवळाचेर आमी वयर वतले, वयर पावतले, त्या देवळाचेर आमी म्हणपाक शकतले की आजचो एका दिसा पुरतो विचार करूं नाकात. तुम्ही एक तरेचो विचार घेवपाक जाय की म्हज्या ह्या माणकुल्या भुरग्याक म्हाका वेवसायीक करपाक जाय.
आणि म्हणूनच व्यवसाय म्हणल्यार कितें हे जर शिकतलो जाल्यार अशा तरेच्या माध्यमांतले लोक आमकां तयार करपाक जाय. अशी कितलीशीं जाण आसात. हांवें फक्त एक उदाहरण दिलें आणि ह्या उदाहरणांतल्यान आमी बोध घेवपाक आसा. हांव आभार व्यक्त करतो परत एकदा श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ हाणीन ह्या सगळ्यांक तुमकां संधी प्राप्त करून दिली. हो सुबीत अशा माटवाच्या खालीपणात तुमकां टेबल खुर्ची हे सगळे काही गोष्टी करून घेता आसतना आणि तुमच्या अकाउंटाचेर हे सगळें जाले नंतर रितसर फॉर्मेलिटी जाल्या नंतर आमचे संचालक आसा संचालकाची काम करपाची खूब पद्दत वेगळी आहा. एक खूण आणि त्या भितर ताचे जे कर्मचारी जे आसा ते खरोखरूच तुमच्या सगळ्यां खातीर काम करतात. ना ते आयतार म्हणून पळयनात, ना ते शेनवार म्हणून म्हाका सुटी म्हणून पळयनात. कारण तांकां ह्या आदिवासी समाजाक किंवा बारीक समाजाचे पडिल्ले आसात. कारण तांकां खबर आसा की म्हजो जर आज नोकरी जर कितें जर आसा जाल्यार ह्या लोकां खातीर सेवा दिवपा खातीर ह्या लोकांची सेवा करपा खातीर आसा हें ताचें भान आसा. आणि म्हणून आज संडे जावन सुद्दां आमचो संचालक आज आमचो तुमच्या आनी आमचे भितर आसा. ज्या वेळाचेर काही प्रसंग येतात त्याच्या वेळी एक फोन जर जालो जाल्यार हे कशे तरेचे जाता तितले बेगीन तुमच्या अकाउंटाचेर पयशे कशे ट्रान्सफर करतले हेवूय ते चर्चे करता. आणि म्हणून हांव मागतां आयज जें कितें मेळिल्लें आसा पळय न्ही तें अशेंच मेळना किंवा आभाळांतल्यान ते टप्प करून पडले ना. जो कोणी संघर्ष केल्लो आसा, जो कोण मुवमेंटान पळयलेलो आशिल्लो, जेणे कोणी पुलिसांचे मार घेतिल्ले आसात, रक्तबंबाळ सोशिल्ले आसात, त्याच मनशाक उलोवपाक अधिकार आसा आणि कोणाक उलोवपाक अधिकार ना. आयज म्हाकाय दिसता कित्या खातीर ते हजारो संख्येने लोक त्या वेळाचेर हे ट्रायबल डिपार्टमेंट जावचें म्हणून जे कोणाक शक्य जालें ना, एका राजकीय पक्षाक शक्य जालें ना, हे तुम्ही सगळ्यांनी करून दाखयलें आणि ताचें फळ आज तुम्ही सगळे ही घेता जागता. आमचो फक्त उद्देश हो ना. आमचो उद्देश आमची भुरगीं मुखार वचून व्हड जातली आणि तुमचें नांव वयर काडटलो हो एक स्वप्न आमी घेवन आज मुखार आयिल्ली आसा. जशें हर्षाबाईन म्हणलें आमकां कोणाक निंदे करपाक नाका. आमकां जिंदगी जगपा खातीर कोणा फुड्यान आपलो कणो जो आसा पळय तो ताट जो कणो आसा तो चुकपाक आमी लावपाना. आमकां ताकद आसा आणि ताकद निर्माण करपाक जाय. म्हणून आज म्हजे सकट कितलेशे हजारो भुरगे आज कार्य करीत आसात. एक उलो मारलो जाल्यार जमतात. हांव परत एकदा तुमकां सगळ्यांक सांगता, तुमकां अशें दिसलें आसतना आतां सगळें कितें जालें मरे आतां आनी कितें करपाक. अशें म्हणटात की इलेक्शन येतना रात्र वैराची आहे, पण तशें नासना. तुमचो अधिकार तुमचो हक्क जर तुमकां जर सदांच जर मेळोवपाक जर जाय जाल्यार तुमकां जागृती तुमकां जागे रावचें पडटलें. न्हिदले सोंपले आणि त्याच्या खातीर आपूण कितें करता तेजी जाणविकाय प्रत्येकाक आसची पडटा. तोंडान घेतणारे विश जे आसा पळय ते एकट्याकूच बाधिकारक ठरता आणि तो एखादो खल्लास जावपाक शकता. म्हणून कानाक घालणारे जे वीक जे आसात, वीक घालणारे कानाक घालणारे जे आसात पळय न्ही ते बरेचशे जाणांची जिंदगी वाटलयता. तांचो फुडार पिड्यार करता अशे कितलेशे तरेचे पळयलेले आसा. स्वता काय करपाक शकना आणि दुसरो जर कितें जर करता जाल्यार ते आडमेळी हाडपाची हेच सध्या आज काम सुरू आहा. आणि हांव म्हणटलो की तुम्ही जो आज उफाट असो प्रतिसाद दिल्लो आसा हे कितें सांगता, हे इतलेच सांगता की आमकां त्या आदिवासी आणि उद्योग आधार योजना जी आसा ताचें गिन्यान आसा. आणि ह्या गिन्यानाच्या माध्यमांतल्यान आमकां सगळ्यांक न्ही फक्त म्हजे प्रियोचे काणकोणचे त्या बोतापासून ते म्हजे पेडणे पर्यंत जे जे लोक बारीक समाज जो आसा तांकां आमकां उबे करपाक जाय. आणि ह्याच अनुषंगान आज ल्हानसो हो बाजाराची आज व्यक्ती आज आमी तुमच्या मुखार हाडिल्ले आसा. कोण हांगसर विचारतलो उद्योग आधारा बाबतीन सांग. उद्योग आधारा बाबतीन ही उद्योग आधार जी योजना जी आसा पळय ती ह्याच हातान ड्राफ्ट केल्ली. होच तो भुरगो कोणाक जर विचारपाचें जर आसा जाल्यार पब्लीक सेक्टरनी आमच्यो ऑफिसां आसा. सरळ येवचें आणि आमी तुमचे सेवे खातीर 24 तास उबे आसता. 24 तास. आणि म्हणून हांव एकूच सांगता, ताका एक पद्दत आसता.
ती पद्धत तुम्ही स्वीकारची आणि नंतरच मुखार काही गोष्टी प्रश्न करचे. तुमचे प्रत्येक प्रश्नाक जाऊ दिवपा खातीर श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ सक्षम आसात. कारण त्यांनी त्यांचो हो पयलो आणि वयलो बाजार न्ही, म्हाका दिसता कितलेशे बाजार त्यांनी आज तिसवाडी तालुक्यात या प्रियोच्या विविध भागात आज केल्ले आसात. कोणीच एक पोट किंवा एक वागणे उतर त्यांना म्हणलं ना, कारण त्यांना एप्रिशिएट केले असतात. म्हणून हांव तुमचे कडेन मागतलो की तुमच्या दोन्ही हाताच्या ताळयांनी त्यांचे आज आभार व्यक्त करप हें तितलेंच महत्वाचें आसा. हांव एक गोष्ट तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता आनी म्हजे 2 शब्द आटोपते घेता. आपल्या स्वताची वळख निर्माण करा. म्हणजे येणारी जी भावी पिढी जी आसा ती पिढी म्हणजे आवय कोणा फुड्यान चुकपाक जायना असो तरेचो संकल्प आज विचारान काडपाची गरज आसा. आजचो विचार हो फाल्यांचो सुविचार आणि तो फाल्यांचो सुविचार तो म्हळ्यार एक संस्कार. आणि हांव परत एकदा सांगता, आपलो व्यवसाय जी शेताबाटांच्या आधाराचेर तुमच्या आमच्या आई वडिलांनी आमकां आज जी व्हड केली त्या शेताबाटाकडेन आज फाट करू नाकात. परत एकदा सांगतलो हांव, बरेचशे जण आमचे भितरले भुरगे आज जपानाक गेल्ले आसात, दुबय काम करतात, हांगा थंय काम करतात. पण हांव तांकां एकूच गोष्ट सांगपाक सोदता, जपानी गादीचेर तुमी अवश्य न्हिदात, पण आवयच्या लुगड्यापासून तयार केल्ले त्या आईन लुगडी गोधडीची उब मात्र केन्नाच विसरपाक दिवपाक जायना. हातूनच आमचे सत्य आसा, हातूनच आमचे संस्कार आसात, हातूनच आमचे सगळे बीज पेरिल्ले आसात. आणि हे बीज जर आमी आज शेणयले, ताका जर उदक जर आमी घालपाक शकना जाल्यार आमी कोणाक मुखार वचून सावय दिवपाक शकना. हे तितलेंच सत्य आसा. आणि हांव म्हणटलो, तोच तुमचो स्वाभिमानी जो कोणो जो आसा तो ताट दवरयात, कोणा मुखार झुको नाका. आणि म्हणूनच आजची ही आधार योजना स्कीम आणि ज्यो विविध स्कीम आसात, परत एकदा हांव सगळ्याक सांगपाक सोदता, म्हजे गोंयान भितर असो तरेचो एक सुद्धा आदिवासी समाजाचो, एक सुद्धा ओबीसीचो, एक सुद्धा इकॉनॉमिकल विकर सेक्शनाचो भुरगो अशें म्हणपाक जायना की म्हज्या आवय कडेन पयशे ना म्हणून हांव शिकपाक वचपाक पावलें ना. आमच्या आवय तेच सांगतले, म्हज्या आवयन लोकांच्या घराक आयदनां घासून, लोकांच्या गोट्यांनी शेणां काडून आमकां इंजिनियरी केले, पण ती परिस्थिती आज आमच्या आवयचेर ना. आणि म्हणून हांव सांगतलो की ते दीस याद करात आणि आमकां फुडें कितें पावपाक जाय हें समजयात. यज्ञ जर केले, हातांच्यान सगळे आमी वगळून बसतले. कोण मनीस, खंयचो मनीस कितें तुमकां करपाक शकता हेजो 4 अक्षर तुमचे कडेन आसात. आणि ह्याच माध्यमांतल्यान तुम्ही उभे आयुष्यात तुमच्या भुरग्याक घडयचे, तुम्ही स्वता घडचे आणि आमकांय थोडोसो आशीर्वाद आणि प्रेम दिवचो तुमचे सगळ्यांची सेवा करपा खातीर. ह्या सगळ्या माचे वेले जे 5 मेंबर म्हागेल्यात बशिल्ले आसात त्या 5 मेंबराचें हांव खूब अभिनंदन करतलो. कारण त्यांच्या अथक मेहनतीन आज तुम्ही आमी आज सगळीं आज पाविल्ले आसात. त्यांनी घेतिल्लो प्रयत्न, त्यांनी घेतिल्लो तुमच्या दारादाराकडेन ते डॉक्युमेंट्स जे जाय पळय न्ही, ते त्यांनी तुमच्या त्यांच्या आज ऑफिसांनी हाडून दिल्ले आसात. खूप सोपे असता, बाजारात बसले आणि त्यो काही गोष्टी प्रश्न विचारले, पण हे सगळे करता असताना पंचायतीची एनओसी लागता. संचालक बाब म्हाका दिसता पंचायतीची एनओसी दिन ती मातशी डिलीट करून उडोवपाची गरज आसा. कारण तुमचो एक इलेक्टेड, तुमचो एक स्टाफ जो आसा तो स्टाफ खूप जालो की ते आयडेंटिफाय आनी विटनेस करपाक. बरेचशे पंचायतीचे कितें जाता, सरपंच 5 मेंबर, अरे ते म्हजे कडेन तो टायम ना हें पळयना, आपूण ताका वळखना, अश्यो काही बीन गोष्टी कागाळी आमकां आयकोपाक येयल्ल्यो आसा. सो एमेंड करपाची गरज आसा, ती एमेंडमेंट तुमी करचें अशें म्हजें नमळायचें मागणें आसा. आणि म्हजें वता तुमकां सगळ्यांक एक सांगपाक सोदता, तुमचे बरोबर गोविंद गावडे उबो आशिल्लो आसा आणि मुखारू आसतलो. तुमचेर आयिल्लें प्रत्येक संकट हें म्हजेर आयिल्लें संकट, त्या संकटाची साक्ष दवरून तें बलिदान त्या भुरग्यांनी आमचे त्याग केल्ले आशिल्लें त्याची शपथ घेवन हांव तुमकां सदांच सांगपाक सोदतां
की हांव तुमच्या बरोबर सदांचे डोळ्यांतले दुःख ही म्हज्या डोळ्यांतले दुःख तुमची भुरगीं ती म्हजी भुरगीं हेच सांगून सदांच हांव कार्य करीत आसात आणि तुम्ही दिल्लो तेको उत्स्फूर्त असो प्रतिसाद आणि या नागेश महारुद्र भजनी मंडळाकडून मी सदांच नातें प्रेम दवरचें कारण नागेश भजनी मंडळ हो फक्त संस्था न्ही ही एक संस्कार जावन आसा हो संस्कार असोच मुखार व्हरपा खातीर तुमच्या सगळ्यांचो तेको त्यांचे दिवचो अशें मागता आणि म्हजे दोन शब्द सोंपयता सगळ्यांक जय हिंद जय गोवा.